तर नमस्कार मंडळी, मी मयुरी निकम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर काय झालं, खूप दिवस झाले मी गावात पण जाणे नाही आणि ब्लॉग पण येणार नाही. तर म्हटलं काय करूया, आपण म्हटलं इथंच राहून मुंबईत जागा वाईज करतो, तर म्हटलं मिनी ब्लॉगमधून दाखवू शकतो म्हणून मी घेऊ ब्लॉग बनवले. तर चला, तर मग आता आपण पुढे दिवसभरात काय काय केलं तर तुमका मी दाखवते. तर मग म्हटला चला, आता सकाळी तयारी केलं आहे आणि ऑफिसात निघालं आहे. तर मग म्हटलं रिक्षेत बघलं तर लाईन होती, म्हटलं चला चलतच जाऊया. पाऊस तर मरणाचं पडत होतो, पडान गेलो होतो ऑफिस. म्हटलं रिक्षेने जाण्यापेक्षा जवळच असं लवकर जाऊया. हैसर 2 भावंडा बघा होती, तीसुद्धा कामाक जात असतील. मग हे पुढे गेले तर बाजाराचा दिस होतो. तर मग ही बघा काकी 2 भाजी घेऊन सकाळी चिरलेली होती. सगळेजण भाजी घेत होती, मच्छी घेत होती. आता थोडं वाईज वगत झालो, काय मरणाची मच्छी घेऊन लाईन असतली सकाळीच म्हणून लोक पण थोडी कमी आहेत. मग मी या मच्छी बघित तशी मला आवडणार नाही, पण लांबसून आता वाटच थेसून तर मग मी गेलं मच्छी बघित खाली चिखल होतो मरणाचो तरी गेलं आणि म्हटलं आता ऑफिसात पोचल्यानंतर ऑफिसची कामं करूची असत, बाकी काय दिवस तर असंच असता. मग चलत राहिलं कधी वेळ संपलो कळणारच नाही. त्याच्यानंतर मग संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यानंतर आमचा ठरला होता पार्टेक जायचा. अचानक भयानक एकमेकांना कॉल केला. मी सगळ्यांची बस स्टॉपवर येऊन वाट बघित होते. काही मंगल इलेला होता, पंकज इलेलो होतो आणि आम्ही प्रियंकाची वाट बघित होतो. गाडी जायत होते पण प्रियंका काही येणार नाही. आम्ही कंटाळलो. मग आम्ही पोचलो हॉटेलात पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता सही मंगल बसलेला असता, पंकज बसलेला असता, मी प्रियंका. हॉटेल अगदी मस्त होता. हॉटेलात गेला आणि आमची भांडणं चाललेली की ऑर्डर काय करूचा. ह्या पिगी असा तर नेहमी माझ्यासोबत भांडत असतं, ऑर्डर काय. लगेच त्याने मेनू कार्ड घेतला आणि ऑर्डर करून घेतला. त्याच्यानंतर एक फोटो लावलेलो होतो हॉटेलमध्ये, तो बघले, तो पण मस्त होतो. त्याच्यानंतर मॅच पण लोक बघित होती आणि ह्या प्रियंकाचो काय मेनू बघून होत नव्हतो. मग तसा पुन्हा हकडे ना तकडे पाना पलटीत होता मेनू कार्डची आणि भांडत होता. त्याच्यानंतर माका सांगत होता, ॲक्शन करून दाखवत होता. हडे दोघांचा पण चालला होता, ह्यांचा पण काही ठरत नव्हता. मग मीच मेनू ठरवले, मीच सांगलं की हो घेऊया. आणि कोरोना नावाचा पण मेनू होतो, म्हटलं तो नको अजिबात घेऊया, तो घेतला तर आपला काय खरं नाही, खयचे मेनू येते त्याचं काही पत्ता नाही. त्याच्यानंतर मग मी म्हटलं माका वाईज घ्यावं, मी हॉटेलात येईल तर दिसाको ये नाही म्हणून त्यांनी माका वाईज घेतल्याने. त्याच्यानंतर मग ह्या आपला शॉर्टकामध्ये मध्ये घुसत होता. त्याच्यानंतर हॉटेलमधला खाऊ केला, जेवण मागवला होता, इला तंदूर काहीतरी मागवलेलं. त्याच्यावर सगळ्यांनी ताव मारल्याने लगेच खाऊ घेतल्याने आणि एवढूसाच होता. काय हाकड्याच्या दाड्यानं खालच काय तकड्याच्या दाड्यानं सडला असा झाला होता. सगळ्यांनी मग त्याच्यावर ताव मारलो. नंतर मेन कोर्स मागवलेला, तो मेन कोर्स इलो, त्याच्यावर पण त्या सगळ्यांनी ताव मारल्याने. आणि मग काय बिल बघशात तर तुमका मी दाखवतोय. बिल एवढासाच झाला होता. अरे म्हटलं एवढाच. त्याच्यानंतर मग आम्ही घरात चाललो. चलत मग बसने पुन्हा जायचा होता. बसची वाट बघला, क्रॉस करून गेलो आणि ही बघा ही नुसती टाईमपास करत होती 3 जणं. आणि मग काय आमची बस इली, बसमध्ये चढलाव, तिकटा काढलाव. त्याच्यानंतर बघू शकता बसमधले उगाचच कंडक्टरांका त्रास दिला आणि आमचाही चालू झाला फोटोशूट केला, व्हिडिओ शूट केला आणि हिने सगळ्यांका बाय बाय केल्याने या आकाडता आम्हाला. त्याच्यानंतर उतरलाव बसमधून आणि आत्ता खडे जाऊचा म्हणत आम्ही चाललो आईस्क्रीम आईस्क्रीम ह्याच्यासाठी. तर भांडूपमध्ये एक स्पेशल आईस्क्रीम ह्या बघा आमच्या भावाचाच असा शुभम सदडेकर, भरका देवी, गणेश नगरच्या इकडे वरती जाताना हे त्याचं दुकान आहे, शॉप आहे. तर थंय तुम्ही नक्कीच सगळ्यांनी जावा. सुंदर आईस्क्रीम तुमका भेटतली खाऊक. भरका देवीचं फ्लेवर बघशात तर एकदम भारी ऑसम फ्लेवर होते. आणि थंयसुद्धा आमचा हे सिलेक्शन चालला होता खायचा आईस्क्रीम घ्यायचा आणि आईस्क्रीम सिलेक्ट केला आणि आईस्क्रीमांवर ताव मारला. ह्या बघा ह्या त्याचा मेनू कार्ड असा, छान असे आईस्क्रीम असत. हे बोबाटी, चोकोलावा केक, चोकोलावा विथ आईस्क्रीम असे भरपूर. पेरू फ्लेवरचं तर आईस्क्रीम एकदम ऑसम आईस्क्रीम आहे त्याच्याकडे. तर तुम्ही खरंच जर तुमका व्हाय असाल तर जाऊन गणेशनगरला आईस्क्रीमाचा आनंद लुटू शकतास. अशा प्रकारे आम्ही काय ऑर्डर केलं हे बघा. पेरू, मावा, पुन्हा चोकोलावा केक असा काय आईस्क्रीम ऑर्डर केला, त्याच्यावर ताव मारला. अशा प्रकारे माझा सुंदर असो दिवस गेलो. तुमका ब्लॉग कसं वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद. आणि लवकरच दुसरा ब्लॉग मी टाकीत राहीन, तो सुद्धा बघा. बाय टाटा.